Good morning, student. Today we are going to learn class 5th NCERT Family Value. तर आज आपण जो आजचा व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण फॅमिलीच्या काय व्हॅल्यूज असतात याविषयीचे मी तुम्हाला ट्रान्सलेशन्स मराठीमध्ये सांगणार आहे. तर फॅमिली व्हॅल्यू मीन्स व्हॉट की कुटुंबातील मूल्य म्हणजे व्हॅल्यू. म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. आचार विचार मतं भिन्न भिन्न असतात आणि सगळं एकमेकांपेक्षा वेगळं असूनही सगळी फॅमिली एकत्र आपल्याला या चित्रामध्ये ज्याप्रमाणे दाखवलेली आहे तर अशी इतकी सुंदर पद्धतीने कशी राहू शकते. तर आपण प्रत्येकाची जी व्हॅल्यूज आहेत कुटुंबातील व्यक्तींच्या त्या जर आपण जपल्या तर काय होऊ शकतं तर खूप सुंदर अशी हॅपी फॅमिली आपल्यासमोर राहू शकते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. फॅमिली व्हॅल्यूजचा पार्ट 1 आपण बघणार आहोत. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल का, इन युअर फॅमिली हाऊ डू यू मेक द डिसिजन टू गो ऑन अ ट्रिप. जर आपल्या कुटुंबामध्ये कुणालाही जर ट्रिपला जायचं आहे, ठीक आहे, तर मग तो डिसिजन तुम्ही कसा घेता. म्हणजे आपण जसं आपल्याला ट्रिपला जायचं आहे मग आपण काय करतो, आईला विचारतो, बाबांना विचारतो, आजी आजोबा असतील घरात तर त्यांना विचारतो की मला इथे इथे ट्रिपला जायचं आहे आणि मग तुम्ही मला पाठवणार आहात का. मग पाठवणार असाल तर त्यामागचे रिझन्स काय आहेत आणि जर पाठवणार नसतील तर मग आपण विचारतो का तू पाठवणार नाहीयेस, बाकी सगळ्यांचे पॅरेंट पाठवणार आहेत, मग त्यामागे तुझं काय रिझन आहे. तर हे सगळं आपण यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे की आपण डिसिजन्स कसे घेतो घरातले, कुठलाही जो निर्णय असेल, जो डिसिजन असेल तर तो आपण कुठल्या पद्धतीने घेतो. सेकंड पॉईंटमध्ये त्यांनी विचारलेले डू यू ऑफर सजेशन्स अबाउट द प्लेस टू व्हिजिट ड्युरिंग द ट्रिप. तर तुम्ही ट्रिपला कुठं जायचं याचं सजेशन देता का. तर मला याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवणार आहात की सजेशन देता का तुम्ही की तुम्हाला ट्रिपला कुठं जायचं आहे. हो, आपण सांगत असतो. आपल्याला बरेचसे स्पॉट माहीत असतात आपल्या मित्रांकडून, आपल्या टीचरांकडून, आपल्याला स्कूलमधून, आपल्याला सोशल साईट्सवरून, गुगलवरून आपल्याला आजकाल खूप सारे काय होतात लोकेशन्स कळतात. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये अशा पद्धतीचं डिस्कशन होतं तेव्हा आपण काय करत असतो, तेव्हा आपण यामध्ये इन्वॉल्ड होत असतो आणि सांगत असतो की आपण इथं जाऊयात की फिरायला, आपण तिथं जाऊयात का, आपला जो स्टेट आहे, आपलं जे शहर आहे त्याच्या अवतीभोवती काय आहे या बाबतीत आपण काय केलेली असती, भरपूर माहिती काढलेली असती आणि त्यानुसार आपण काय करत असतो, फिरायला जाण्यासाठी आपण ठिकाण सुचवत असतो. थर्ड पॉइंट आहे डू यू गेट टू सजेस्ट विच गेस्ट शुड बी इन्व्हायटेड ओव्हर और ड्युरिंग हॉलिडे. तर मग सुट्टीमध्ये आपण कोणत्या पाहुण्यांना आपल्याकडे बोलवायचे याबाबत तुम्ही सांगता का. म्हणजे आपलं असतं बघा, माझी ही बहीण खूप चांगली आहे, ही आत्याची मुलगी चांगली आहे, ही काकाची मुलगी चांगली आहे, मग तू तिला बोलवणार सुट्टीला. याप्रमाणे तुम्ही सुट्टीला आपल्या घरी कुणाला बोलवायचं, कुठल्या पाहुण्यांना बोलवायचं या बाबतीत काय करता का, सुचवता का. या बाबतीमध्ये तुम्ही आईला सांगता का मला मावशीची मुलगी बोलवायची, मला मामांची मुलगी बोलवायची, का आत्याची मुलगी बोलवायची, याबाबत तुम्ही डिस्कस करता का. त्यानंतर फोर्थ पुढचा पॉइंट आहे हाऊ डू यू हेल्प ड्युरिंग प्रिपरेशन फॉर फेस्टिवल्स ऑर फंक्शन्स ॲट होम. तर So how do you help during preparation for festivals or functions at home. तर आपल्या घरामध्ये कुठलेही फेस्टिवल असतं जसं की गणपती असतात, गौरई असतात, तर त्यामध्ये तुम्ही त्यात इन्वॉल्ड होता का, जे डेकोरेशन असतं. तर पुन्हा दिवाळी असते, तर यामध्ये तुम्ही आपल्या सगळे जे फेस्टिवल्स असतात घरामध्ये, जे पण सण असतात, जे उत्सव असतात, तर त्यामध्ये तुम्ही सगळेजण फॅमिलीमध्ये इन्वॉल्ड होता का.
तर अशी क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेली आहेत. तर तुमची या प्रश्नांच्या बाबतीत उत्तरं काय आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवणार आहात. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर रोल इन डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेण्यात आपण सगळ्यांचे इन्व्हॉल्वमेंट असणं का गरजेचं आहे. रोल इन डिसिजन मेकिंग की सगळ्यांचा एकत्रित सहभाग असणं किती गरजेचं आहे एखादा निर्णय घेण्यासाठी. सो वी लिव्ह टुगेदर इन फॅमिली. आपण कुटुंबामध्ये काय करतो, सर्वजण एकत्र राहत असतो. एव्हरी पर्सन लाईक्स डिसलाईक्स आर डिफरंट. प्रत्येकाची आवड वेगळी आहे, प्रत्येकाची निवड वेगवेगळी आहे, प्रत्येकाच्या आवडीनिवडी काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. थॉट्स अँड ओपिनियन कॅन ऑल्सो डिफरंट. तर प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाची ओपिनियन म्हणजे मत वेगवेगळं आहे आणि थॉट्स म्हणजे विचार. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचं मत एकमेकांपेक्षा खूप वेगळं आहे. वी अवर सेल्स आर डिफरंट फ्रॉम अदर. तर आपण प्रत्येक जण इतरांपेक्षा काय आहे, खूप वेगळं आहे. इव्हन सो आर थॉट्स अँड ओपिनियन कॅन मॅच व्ह्यूज ऑफ अदर्स ऑन व्हेरियस टॉपिक्स. पण आपण इतरांपेक्षा वेगळे जरी असलं तरी आपण काय करतो, एकमेकांच्या विचारांशी मतांशी जुळवून घेतो. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, आपण एखादा डिसिजन देत असतो, समोरच्याला तो योग्य वाटत नाही, मग तो कशा अर्थाने आपण यामध्ये कमी आहोत किंवा आपण लहान असल्यामुळे आपला त्याच्यामागचं परसेप्शन काय आहे हे प्रत्येक जण काय करत असतं, एकमेकांना सांभाळून घेत असतं आणि त्यामधून एकत्रितरित्या आपण काय करत असतो, कुठलाही निर्णय हा घेत असतो. वी हॅव लव्ह अँड अफेक्शन फॉर इच अदर. आणि आपल्याला हे सगळं कशामुळे शक्य होतं, कारण आपल्या एकमेकांच्या बाबतीमध्ये काय असतं, प्रेम असते, एकमेकांच्या बाबत आपुलकी असते. त्यामुळे आपण एकमेकांना काय करतो, रिस्पेक्ट करतो. कधी आपण शांत बसतो, कधी ते शांत राहतात. वी टेक केअर ऑफ इच अदर अँड आर कन्सर्न अबाउट अदर पीपल वेलबिंग. तर मग आपण परस्परांची खूप काळजी घेतो, आपण एकमेकांची काळजी घेतो, एकमेकांची विचारपूस करतो आणि कुठलीही गोष्ट ठरवताना आपण काय करतो, घरामध्ये एकमेकांना विचारतो की मी हे करणार आहे, मी हे करू का. म्हणजे हा कन्सर्न, हा एकमेकांविषयी असणारं प्रेम, आपुलकी, विचारपूस करण्याची भावना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निर्णय घेण्यामध्ये फार सहाय्यक असतात आणि याची आपल्याला एक बेस्ट फॅमिली ठेवण्यासाठी खूप गरज असते. वी टॉक टू इच अदर बिफोर मेकिंग डिसिजन अबाउट एनिथिंग इन द हाऊस. तर मग त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आपण परस्परांशी बोलून सर्वांना जो पटेल असा निर्णय आपण एकत्र घेतो. वी कन्सल्ट इच अदर अँड मेकिंग डिसिजन्स दॅट एव्हरीवन ॲग्रीज विथ. In this way, we are a part of decision making in the family. तर मग आपण एकमेकांना कन्सल्ट करतो, आपण एकमेकांचा निर्णय विचारतो आणि सगळ्यांच्या मते, सर्वानुमते जो निर्णय योग्य असेल तर तो निर्णय आपण काय करतो, फॅमिलीसाठी घेतो. So in that para we are learning what happens when everyone has a role in decision making. की निर्णय घेण्यात सगळेजण इन्वॉल्व होतात. याच्यामुळं काय होतं, हा क्वेश्चन त्यांनी तुम्हाला विचारलेला आहे. की प्रत्येकाला आपण विचारतो तुझा निर्णय काय आहे, तुझा निर्णय काय आहे. म्हणजे ही जी सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट असते एखाद्या डिसिजन घेण्यामध्ये, ही जी आपण सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट घेतो, तर यामागचं रिझन काय असू शकतं. तर त्यामध्ये फर्स्ट आहे, इच पर्सन गेट्स द अपॉर्च्युनिटी टू से व्हॉट दे थिंक. तर मग यामध्ये काय असू शकतं की प्रत्येकाला आपल्याला काय वाटतं हे सांगण्याची प्रत्येकाला काय मिळते, ऑपॉर्च्युनिटी मिळते. ऑपॉर्च्युनिटी मीन्स व्हॉट, संधी मिळते की आपलंही काहीतरी मत आहे स्वतःचं, हे मत मांडण्याची आपल्या प्रत्येकाला काय मिळते, संधी मिळते. बाय आस्किंग एव्हरीवन्स ओपिनियन
The subject is thoroughly discussed from every aspect. मग प्रत्येक निर्णय हा एकमेकांना विचारून घेतल्याने काय होतं, त्या विषयावर चर्चा होते आणि त्या विषयावर चर्चा झाल्यामुळे आपल्याला त्या ज्या पॉइंट्सच्या आहेत त्या ओपिनियनच्या सगळ्या बाजू कळतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. भलेही हा पॉइंट एखादा आपण मांडला असेल पण हा पण पॉझिटिव्ह अँगलने असेल, पण त्याच्या बऱ्याचशा निगेटिव्ह बाजूही असू शकतात, त्या आपल्याला माहिती नसतात. पण आपण ह्या डिस्कशनमुळे काय होतं की आपल्याला या थ्रू आउट डिस्कशनमुळे या पॉईंट्स मधल्या निगेटिव्ह बाजू काय आहेत, आपल्याला काळजी घेणं काय गरजेचं आहे. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी अशी माहीतही नसतात, तर त्या सगळ्या आस्पेक्ट्स ज्या आहेत, त्या सगळ्या बाजू आहेत, त्या आपल्याला काय होतात जाणून घेता येतात. आणि आपल्याला मग काळजी कशी घ्यायची, आपल्याला यातून सोल्युशन कसं काढायचं, किंवा आपल्याला हा जो आहे आपला पॉइंट किंवा ओपिनियन हे इथंच थांबवायचं का, तर या सगळ्यासाठी आपल्याला खूप छान पद्धतीने मदत होती जर आपण एकमेकांच्या साहाय्याने डिस्कशन केले तर. We feel like a more important part of the family when see that opinion is valued. तर मग आपण काय करतो, घरातील प्रत्येक जी व्यक्ती आहे त्याच्या मताला आपण काय करतो, महत्त्व दिलं जात आहे ना हे पाहतो. आणि सगळ्यांना जर आपण महत्त्व दिलं तर हे पाहून प्रत्येक व्यक्ती जी आहे ना ती फॅमिलीमधली ती एकमेकांच्या फार जवळ येते. कारण प्रत्येकाला वाटतं की माझ्या मताचाही काय होतो, इथे आदर होतो, रिस्पेक्ट होतं. त्यामुळं मग आपण एकमेकांच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या जपल्यामुळं काय होतं, फील लाईक अ मोर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ फॅमिली, की आपण पण आपल्या फॅमिलीचा खूप जवळचा पार्ट आहोत हे प्रत्येकाला वाटतं आणि त्यामुळं आपली फॅमिली फार हॅप्पी राहते. Just as we have a role in decision making in our family, we also have a role in public decision making. In newspaper, we read about matter requiring public participation. A few examples of such news have been summarized below. तर मग यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की आपल्या कुटुंबातील काही निर्णयात जसा आपला स्वतःचा सहभाग असतो तसाच आपण समाजाच्या बाबतीतही राहिलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या घराच्या बाबतीमध्ये रोल आपण प्ले करतो, आपण घराच्या बाबतीमध्ये आपली मतं, आपली भूमिका, आपली बाजू ह्या सगळ्या गोष्टी मांडतो. पण हे सगळं असं असताना पब्लिक डिसिजन्समध्ये पण आपल्याला ते तितकंच महत्त्वाचं आहे. तर आपण न्यूजपेपर रीड करतो, तर न्यूजपेपरमधून आपल्याला काय होतं, आपल्याला बऱ्याचशा बातम्या समजतात. वी रीड अबाउट मॅटर रिक्वायरिंग पब्लिक पार्टिसिपेशन्स. तर मग आपल्याला समाजामध्ये काय चाललेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला न्यूजमधून कळतात, मग वर्तमानपत्रातून कळतात, टी व्हीमधून कळतात. मग अशा वेळेस त्यांनी काय म्हटलेलं आहे की ज्या लोकसहभागाच्या पण आपण ज्या बातम्या वाचतो तर त्यामध्ये पण बरेचसे प्रश्न असतात. तर ते प्रश्न तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायग्राम सुंदरसं काढलेला आहे. आणि मग त्यातल्या ज्या न्यूज असतात त्या समराईज बिलो म्हणजे तुम्हाला खाली दिलेल्या आहेत, तर त्यामध्ये पण आपली इन्व्हॉल्वमेंट कशी, तर ह्या बाबतीमध्ये काय केलेलं आहे, या बाबतीत चर्चा केलेली आहे, या बाबतीमध्ये डिस्कशन केलेलं आहे की त्यामध्ये सुद्धा आपला सार्वजनिक प्रश्नांच्या बाबतीतही आपला रोल किती महत्त्वाचा आहे. ह्या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. आत्ता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्यासारख्या स्टुडंट्सपर्यंत असे सुंदर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जाण्यासाठी त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.